वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज तुमच्याजवळ मी पिल्लूचं आणि माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करेल की 18 मंथ्सच्या बेबीसोबत इव्हिनिंग रुटीन कसं जातं। इवन ती संध्याकाळी मी तिला काय काय खायला देते, तिचा प्ले टाईम किती आहे, ती काय करते, काय किती खाते रात्री, तर ह्या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर करेन। सो आता वाजले 5, तिची एक नॅप घेऊन झालेली आहे। ऑलमोस्ट दिवसांना फक्त 2 नॅप घेत होती आणि आता तिची झोप घेऊन झाली। आणि हे इग्नोर करा, कारण का हे ना पिल्लूनी आहे ना रात्री ती ॲज युजल जागी होती, नाईट 4 वाजता झोपली रात्री ती, आणि तिने हे ओढून 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 त्याची जी सेलोटेप होती ना ती सगळी काढून टाकली आणि हे असं झालं। दीपक उद्या असेल घरी, म्हणजे उद्या येईल ना तेव्हा ते हे लावून टाकेल। आज टाईम नाही भेटला, आज बाकीच्या गोष्टींमध्ये टाईम भेटला। सो आता पिल्लू उडला म्हणजे ती 5 वाजता ऑलमोस्ट मी तिला दूध देते, ती दूध पिते, काऊ मिल्क देते मी तिला। सो ती ते पिते। आता थोड्या वेळाने मी मला चहा ठेवेल आणि तिला आता दूध पिली आहे ना ती, आता मी चहा पिएल तेव्हा तिला 1-2 बिस्किट असं देईल दुधासोबत, कारण का मी खाते ना मग तिला पण लागतं। मग सो एक किंवा 2 असे बिस्किट दुधासोबत देईल। आणि मग नंतर 7च्या दरम्याने 7 वाजताच पकडून घ्या, 7 वाजता मग तिला एक फ्रूटची प्युरी वगैरे असं काहीतरी देते। सो मी आज इथे शेअर करते। डोळा लाल झाला कारण का मी पण एकदम छोटीशी नॅप घेतली, अगदी 15 मिनिटाची। सो चला आता जसं होईल तसं तुमच्याजवळ मी गोष्टी थोड्या शेअर करेन। आम्ही अजून बेडवरच आहे आणि पिल्लूची चालली आहे बलबल। करून दाखव बलबल तुझी। आता जातो बाहेर, चहा ठेवते। पिल्लूला कपडे वगैरे बदलले, थोडंसं फ्रेश केली तिला आणि आम्ही बाहेर आलो। आता मॅट टाकते तिची, ती खेळेल, मी चहा ठेवेल। खेळणं म्हणजे हे असंच असतं, इकडे तिकडे चालत बसते। तिकडचा फॅन बंद नाही केला, फॅन नाही बंद केला, बरं हे चालू असतं नुसतं चालणं। इवन जेवण पण असंच भरवावं लागतं। दुपारच्या टायमिंगला ना लादीपासून काहीच फायदा होत नाही, कारण का ही इतकी चालते ना की सगळीकडे भात, सोफ्यावर भात, त्या बेडवर भात, खाली भात, म्हणजे तिला भरवून असं चालता भरवते ना, तर एक 2 शीत असं पडूनच जातं खाली। त्यासला मिररला लावून टाकते, मिरर तर खराब करून टाकते। आता काल पुसला, आज थोडासा फक्त खराब आहे, थोडासा। इथे ना तोंड लावते ती, इथे तुम्हाला थोडंसं दिसत असेल, इथे तोंड लावते। स्लायडिंगला पण तसंच करते, त्याच्यामुळे ना क्लीन ठेवावं लागतं, डस्ट खूप उडते ना। आणि आता चालते, चालू 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 चालू। चला पटकन मॅट टाकते, चहा ठेवते, सुरू असतं। पिशवी ती उभी ठेवली की खाली पाडणार, सगळी खेळणी काढणार। आता सो इथे मी आता मला चहा ठेवते, दूध पण गरम करायचं आहे रात्रीसाठी। सो संध्याकाळी गरम करते आणि रात्री थोडंसं हलकं गरम करून देते, कारण का खूप गरम झालं की ते थंड व्हायला खूप टाईम लागतो। सो आता दूध ठेवलं आहे, पिल्लूचं चालू आहे इकडनं तिकडनं तिची चालते, कारण का तिला आता दूध दिलं आहे। आता चहा ठेवेल आणि तिला पण दूध बिस्किट भरवेल। जेव्हा ती जागी असते ना इव्हिनिंगला तेव्हा पण मी तिला दूध बिस्किट भरवते, जेव्हा मी चहा पिते तेव्हा, नाहीतर मग तिला पण चहा माझ्यातली पियाची असते। सो बेटर आहे मी तिला दूध बिस्किट भरवते। जे डाईटवालं बिस्किट असतं ना ते तिला भरवते, बोट्सवालं बिस्किट। सो ते ती खाते। त्याच्यानंतर मग चहा ठेवते, साईड बाय साईड दुपारी जी भांडी घासलेली ना ती पण मला लावायची होती। आणि सारखं बघावं लागतं की पिल्लू काय करते, कुठे आहे, कारण का कसं होतं ती म्हणजे अजून एवढी नीट अशी चालत नाही, त्यामुळे ती इकडे पाय अडकला तिकडे पाय अडकला, धडपडली वगैरे त्याची भीती असते मला, त्याच्यामुळे मग सारखं मला बघावं लागतं काय करताना। सो आता बघताय ती किचनमध्ये आली आणि मी ती बघते आता की मी काय करते। मी जसं ड्रॉवर उघडला की तिला वाटलं की बिस्किट देईल मम्मी,
पण मग नंतर मग तिला द्यावंच लागलं मला बिस्किट. आणि तिच्या हातात 2 स्टिक होत्या ना, त्याच्यामुळे ती बिस्किट हातात घेत नव्हती. मला सांगत होती की भरव म्हणून. आता परत ती येईल बिस्किट घ्यायला म्हणजे खायला, सो तिला परत भरवावं लागेल. ती हाताने खाते पण तिच्या हातात स्टिक होती ना, त्याच्यामुळे तिने ते पकडलं नाही आणि तिला समजलं नाही की दुसरी स्टिक होती ती मी काढली आहे. मला चहा पण ठेवते, तिच्याकडे पण लक्ष आहे. कधी कधी कसं होतं, पिल्लू आमची संध्याकाळी 5ला झोपते, ती 6ला उठते. त्या पिरियडमध्ये मग मी एकदम शांत चहा पिते. पण आज ती जागी आहे त्याच्यामुळे तिला घेऊनच चहा प्यावं लागेल मला. सो आता चहा पिते. ती सारखी सारखी येते बिस्किट खायला तुम्हाला बोलल्याप्रमाणे. आणि आता इथून जाणार नाही, ती आता इथेच थांबेल इकडे तिकडे बघत की मी काय करते. हल्ली आहे ना ती किचनमध्ये मी काय करते काय नाही असं नीट बघत राहते. कुठे काय वस्तू ठेवते, कुठे खायची वस्तू आहे. इवन तिला आहे ना बिस्किटचा डब्बा कुठे असतो, खाऊचा डब्बा कुठे असतो, शेवचा डब्बा कुठे असतो सगळं माहिती आहे. ते बरोबर जाऊन ड्रॉवर उघडते आणि त्या ड्रॉवरपासून तिला लांब नेलं ना की ती रडायला सुरुवात करते. सो आता कुकीचं चिकन पण काढून ठेवते, कारण का मी फ्रीझरमध्ये ठेवते. मग ते थोडा आईस झालेला असतो त्याचा, म्हणजे कडक झालेले असतात. सो ते सॉफ्ट होण्यासाठी थोडा वेळ मला 1 तास तरी बाहेर ठेवावं लागतं. मग कुकीचा कुकर लावून घेते मी. आणि आता तिला बिस्किट भरवते. चहा झाली की आम्ही दोघी मस्तपैकी चहा पिऊ आणि नंतर विचार करते खाली जायचा. पण खाली खूप सारी डस्ट उडते त्याच्यामुळे मी जात नाही. आणि आता व्हॉइस ओव्हर देते ना, तर पिल्लू खूप मस्ती करते. आणि आता माझ्याकडे छोटासा डब्बा नाही आहे आणि मेथी ठेवायची होती. मेथी किती दिवस पाऊचमध्ये होती. सो ही आहे ना फ्रुटीची बॉटल आहे मे बी. सो त्याच्यात मी आता ते रिफिल करून ठेवते आणि पिल्लूला खेळायला पण होईल, कारण कधी कधी अशी इरिटेट झाली ना, मग तिला काही नवीन वस्तू दिसली ना की ती चांगल्या प्रकारे खेळते. सो आता हे बॉटलमध्ये मेथी आहे ही, ती भरेल. ही मी सकाळी ना लुकवॉर्म वॉटरमध्ये जिरं पावडर हे अजवाईन हे घेऊन ना बॉईल करून रोज पिते. सो त्याच्यासाठी मला मेथी लागते. आणि बॉटल ही धुवून वगैरे ठेवलेली आणि त्याच्यात स्टोअर करून ठेवली. आणि आता स्पेस पण ती कमीच घेईल. पिल्लूला दिली आहे खेळायला पण तिने काही घेतली नाही. सो आता तिला ती बघते, कॅमेरा चालू होता ना, ती बघत होती की काय चालू आहे, मी दिसते त्याच्यामध्ये. ती एकटक अशी बघत होती. नंतर मग आम्ही आता चहा घेतोय. तिला मी 2 बिस्किट भरवते आणि मी पण एखाद दुसरा बिस्किट खाते तिच्यासोबत, तिचा वाला. आणि A for apple, B for का 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 कशी बोलते पिल्लू? हो काका बोला, काका काका बोला, बोल काका बोल. सॉंग्स लावून दिलंय. तिला आलाय कंटाळा. आता खाली गेलो नाही आम्ही आज, कारण का पावसाचं वातावरण आणि खाली ना काम चालू आहे त्यामुळे धूळ खूप उडते, त्याच्यामुळे नाही गेलो. सो आता तिला मी मिल्कशेक बनवते, बनाना आणि ॲपलचा मिक्स. सो तुमच्याजवळ मी ती रेसिपी शेअर करते. तर पिल्लूला मी ते कार्टून लावून दिलं आहे, ती बघत बसेल. तिला मिल्कशेक भरवते. आणि आज तिला जेवायला काय देऊ ना ते मी अजून कन्फ्यूज आहे. बघूया, नाचणीचं सत्व तरी देईल, नाहीतर मग काहीतरी तिला करेल. बघू आता. खेळते ती, बसली आहे बघा कशी. बघितलं बघा, पोज बघा तिची, पोज. लहानपणापासून ना तिची एकच आहे असं. आणि माझी छोटी बहीण आहे ना, मोस्टली करून अशीच बसते, झोपते. इवन झोपते पण अशीच, कधी तिला बघितलं तरी बसते पण तशी. म्हणजे माझ्या पप्पांना ती सवय होती, ती बहिणीला आणि बहिणीवरून हिला. चला आता पटकन करते मिल्कशेक. आणि ही माझ्या पाठी येणार आहे मला माहिती आहे, आता पटकन करून घेते. सो मी इथे मिल्कशेक बनवते. आज मी मिक्स फ्रूटचा बनवते, म्हणजे बनाना आणि ॲपल घेतला आहे.
पुरं एक ॲपल घेतलं आणि एक बनाना घेतला. बनाना संपत आलेलं, सो एकच होता, नाहीतर मी 2 घेतले असते. आणि ॲपल आहेत ते मी विथ साल, म्हणजे साल असते ना तिच्यासोबतच घेते, कारण का त्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात. भरपूरदा मी व्हिडिओमध्ये सांगत आले. सो मी पिल्लूला असंच देते ना, बॉईल वगैरे स्टीम वगैरे करून काहीच देत नाही. 8 का 7 मंथची असल्यापासून मी तिला तसंच देते. डॉक्टरनी मला रिकमेंड केलेलं, कारण का तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास होता, मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आत्ता मी हे ॲपल वगैरे कट करून, म्हणजे मला पण आता हे शेक पिऊन टाकेल मी, कारण का ॲपल पण भरपूर दिवस झाले, ऑलमोस्ट 5-6 दिवस झाले ते होते, त्याच्यामुळे म्हटलं आता संपवून टाकायचे. आणि मग म्हटलं मी पण घेते, कारण का मला पण भूक लागलेली. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 1.5 तासाने मी तिला ज्यूस बनवायला घेतलं. सो मी याच्यामध्ये दूध टाकलं थोडंसं, आणि आता मी याच्यामध्ये असं तयार झालं. ह्याच्यात थोडंसं ना राहिलं आहे, म्हणजे बोलतात ना केळ आणि जरासं हार्डमध्ये आहे आणि सॉफ्टमध्ये. आता पिल्लूला दोघांमधलं भरवेल मी पण पिईल आणि पिल्लूला पण देईल. दोघांसाठी बनवलं आहे. सो आता चला तिला पण भरवते आणि मी पण करते. मी तुमच्याजवळ शेअर करते. जेव्हा मला किचनमध्ये काम असतं ना जेवणचं, मी पिल्लूला असं काहीतरी देते. शेक पिऊन झाले, थोडंसंच पिली, एवढा नाही पिली. तिला शेव दिली आहे मी. आता ती खाते, गाणं पण बघते. म्हणजे एका जागेवर बसले आणि कुठे जाणार नाही, म्हणजे मला 10 वेळा यायची गरज नाही. 1-2दा चक्कर होऊन जाईल फक्त इकडे. सो आता तिला मी दिलं आहे, ती खाईल. सगळं संपवल्याशिवाय ती उठणार नाही तिथून. आता तोपर्यंत मी सगळं माझं आवरून घेते. सो आता मी तिला मिक्स डाळचं सूप बोलू शकता किंवा डाळ बोलू शकता, ती करते. आवडीने खाते ती. सो तूप घेतलं. तुपामध्ये मी जिरा पावडर, हिंग. आज थोडीशी फोडणीला ना गडबड झाली, कारण का पिल्लूसारखी ना नाचत होती इकडे तिकडे, आणि तिच्याजवळ ना लक्ष ठेवायला लागत होतं. जरी तिला खायला दिलं ना तरी पण मला भीती वाटत होती की ती कुकीजवळ जाईल, कुकी येईल, त्याच्यामुळे फोडणीमध्ये थोडासा डिफरन्शिएट झाला. सो आता बघताय तुम्ही, मी सारखं बघून पण येते. जिरं टाकलं, जिरे पावडर टाकली, हिंग टाकलं, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला. 2 लसूण घेतलेले ते टाकले, आणि त्याच्यानंतर मग त्याला मिक्स केलं नीट व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटार टाकले, अगदी 7-8 मटार टाकले मी. मटार, गाजर, बीट, फ्लावर, अजून बीन्स, अजून बटाटा नाही देत, रताळ, भोपळा आणि ब्रोकोली, अजून पनीर, एवढ्या भाज्या तरी पिल्लूला आता मी सध्या देते. टोमॅटो, कांदा, अजून बीट, बस एवढंच मी तिला देते सध्या तरी. आता मला एवढंच आठवते. काही मिस झालं असेल तर मी नंतर तुम्हाला सांगेल. एवढ्या व्हेजिटेबल्स आहेत मी पिल्लूला देते. कशात ना कशात तरी मी तिला ॲड करून देते. आणि कधी भेंडीची भाजी, कधी तोंडलीची भाजी, कधी गवारची भाजी केलेली असली ना की मग तिला मी आमच्यातली थोडं टेस्टिंगला देते. थोडासा मसाला काढून नाही तर थोडासा वॉश करून देते, म्हणजे बॉईलसारखं टेस्ट येते त्याला. सो ते देते ती आधी, आणि आवडीने खाते. कधी डाळ भात बनवला ना दुपारी तर थोडीशी भाजी घेते, म्हणजे तोंडली असेल तर 2-3 तोंडली घेते, म्हणजे अशी फक्त एक छोटीशी घेते आणि ती तिला भरवते. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे मिक्स डाळमध्ये मसूर आणि मूग डाळ टाकलं, मग पाणी टाकलं, त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि मीठ, बस बाकी काही ॲड केलं नाही. आणि आता ह्या 3-4 शिट्ट्या घेईल की झालं माझं, म्हणजे पिल्लूचं जेवण झालं. कुकर लावून घेतलेला. सो शिट्ट्या होईपर्यंत आणि पिल्लू खाईपर्यंत म्हटलं भांडी पटपट धुते, कारण का आता मला भांडी धुवायला टाईम नाही भेटत. पिल्लू आधी आहे ना किचनमध्ये बसून राहायची, पण सध्या ती बसत नाही, इकडे तिकडे चालत बसे. ज्या टायमिंगला जशी भांडी निघतात ना त्या टायमिंगला पटपट घासून घेते मी. ही जे ज्यूस केलेला ना त्याची होती भांडी, मिल्कशेक केलेला त्याची भांडी होती, आणि ती शेव खात होती, त्याच्यामुळे म्हटलं पटकन घासून घेते, नंतर मग राहून जाईल आणि नंतर मग टाईम नाही भेटणार. आता मी भांडी घासत होती तोपर्यंत पिल्लू तिथे काय करते तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही बघा, ती शेव खाली टाकलेली डिशमध्ये आणि ती सगळी खाऊन टाकलेली. इकडे तिकडे बघून ती अगदी नीट खात होती. करत होती, तुम्हाला दाखवलंच मी. पिल्लूनी सगळं खाऊन टाकलंय, जरा पण नाही सोडले. खाली सांडलेलं वाटतं तिने, एकच दाणा उरलाय, बाकी सगळं संपवून टाकलं तिने. आता बसले मांडी घालून खेळत. आता झालंय, कुकर लावून ठेवलाय, लाईट बंद केलं, कारण का ना मधमाशी येऊन फिरत बसते मग उजेडात. सो चला आता तिला खेळवते. लॅपटॉप बंद, सगळे कामं झालेत, आता जेवायचं
आणि मग खेळायचं. ही बघा बोलली ना मधमाशी, ही बघा मधमाशी, काय माहिती कुठे पोळा आहे. आमची खेळते पॅसिफायर सोबत खेळते. लहानपणी तिला पॅसिफायर यूज करायचं, ते आहेत अजून पण आहेत. अजून 3-4 पॅसिफायर आहेत. आम्ही दर 2-3 वीकनी ना चेंज करायचो पॅसिफायर. अगदी ही 2 महिन्याची होती ना तोपर्यंत तिला दिले, 2-2.5-3 पर्यंत समजून जा, तोपर्यंत तिला पॅसिफायर आम्ही यूज केलेला आहे. तिला कॉलिकचा खूप इश्यू होता, म्हणजे भयंकर रडायची रात्री. कॉलिक म्हणजे खूप व्हायचं, म्हणजे पोटामध्ये गॅस क्रिएट व्हायचा. सो आता खेळते ती त्याच्यासोबत. एक तिला ओपन करून दिलं, त्याचा कॅप कुठे टाकलं काय माहिती. चला आता तिचं खेळणं चालूच राहील. आता भेटूया नंतर. तिला खाऊन झालं ना तिचं की तिला असं मस्ती करायला सुचतं. आता जस्ट तिचं खाऊन झालंय तर ती बघा मस्ती चालू आहे तिची. आंटीनी मस्ती केली की पिल्लूला वाटतं की ती मला पकडायला येते. पिल्लूची पळापळ होते. मग बघा कुकी बघा. आलंय बेडरूम मध्ये एसीची हवा खायला, कारण का आमच्या इथे खूप गरमी होते. सगळीकडे पाऊस चालू आहे पण आमच्या उलव्यामध्ये पाऊसच नाहीये. नुसती धूर आहे पण पाऊसच नाहीये. पिल्लू इथे लोळते. आता मी भेंडी कापणार आहे. उद्यासाठी भेंडीची भाजी करायची आहे. कापणार आहे, आत्ताच कापून ठेवते म्हणजे सकाळी फक्त फोडणीला दिली की झाली. आणि पिल्लू इथं लोळत बसली अंगावरती. आता पिल्लूला थोड्या वेळाने म्हणजे 9:30 पर्यंत भरवेल. आता शिवायचं 8-8:15 वाजता. 9:30-10 पर्यंत तिला भरवेल. मग भांडी धुवेल, मी जेवेल. आता पटकन बेड आवरून घेते. जरासा बेडवर खूप सारा पसारा पडलाय तो आवरून घेते. हिला बेडवर बसवून ठेवते. दिवसचे कपडे वगैरे लावून टाकते. पटकन क्विक क्लिनिंग करते. क्विक ते कपडे आहेत ते ठेवायचे. बेडशीट वगैरे नीट ठेवायचे. पिल्लूचं आंघोळीचे कपडे काढून ठेवते. सगळं आवरते आणि पटकन भेटते. तोपर्यंत पिल्लूला एंगेज करून दे. आणि माझे बेडरूम वगैरे आवरून झालं. बाकीचे सगळे कामं झाले. कुकी पिल्लूचं जेवण रेडी आहे. कुकीला जेवण दिलं आणि आता उद्यासाठी भेंडी कापून ठेवते. कारण का नंतर मग आयत्या टायमाला कापायला गेली ना की मग तेवढा टाईम माझ्याकडे पुरत नाही. सो पटपट भेंडी कापते. आणि पिल्लू आता तरी शांत आहे. नंतर मग ती येणारच बघून. तिचं अजून लक्ष नव्हतं. पाणी दे मला दे पाणी. पाणी दे 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 मला पाणी दे. दे मला पाणी दे. पाणी दे. दे मला दे पाणी. हा दे दे. तू पी आता. तू पी. मला दे. दे मला पाणी. दे मला. दे दे. आता पिल्लूचं बघू कसं झालंय. पिल्लू बघते बघा कशी. पिल्लूचं आहे रेडी. हे ना खणं ओपन करते. हे असं झालंय. आता त्याला चवीने स्मॅश करेन आणि तिला भरते. पिल्लूचं हे रेडी आहे आणि ही आली इथे बोलल्याप्रमाणे. चल चला चल चल बाहेर चल. चला चल ना. पॅन्ट सोड ना. चल ये. चल चल ये लवकर. लागेल. चला आता हिला पटकन हे भरवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. कारण का आता ही चालत चालत खाणार त्याच्यामुळे माझा अर्धा दम काढेल ती. ओके केला तर केला. बॉटल पाडलं. मी जेवायला बसल्या.
छोट्या टोपामध्येच भाजी होती, घेतले. डाळ उरले ते घेतले. हिला भरवतं ते खात नाही डाळ बघून. खेळते आता. बघूया खाते का. डाळ आणि चपाती भरवली. आता खाईल. धर. एकाच एक टाकते. बघते ना रोज आम्ही काय करतो ते बरोबर करते, पण तिच्यानी तिला कळत नाही छोटं आणि मोठं. तो जस्ट मी जेवली, तुम्हाला दाखवलं मी छोट्याशा टोपामध्येच भाजी करते. जास्त भांडी काढत नाही मी रात्रीची जसं आहे तसं पटकन जेवून घेते, कारण की पिल्लूमुळे भांडी जास्त पडली की घासते. आता तिला मी एंगेज केले. कशात झालं ना, तर मी तिला दाखवलं हे असं लावायचं, तर तेच चालू आहे तिचं. अरे वा, तेच चालू जाईल थोडा वेळ. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 10:15 वाजलेत मे बी. हां 10:15 झालेत. अजून मला 1 तास तरी काढायचं, 1-1.5 तास तरी काढायचं पिल्लूसोबत. तिला 12 पण नाही, मला 12च्या नंतरच झोपायचं, कारण की ती हल्ली ना एवढी जागवते ना, एवढी कमी झोपून सुद्धा मला काय कळत नाही. काल तर तिने कहरच केला. काल तिला मी 12 वाजता झोपवली आणि त्यानंतर मग ती उठली डायरेक्ट 1 वाजता उठली. 1 ते 5 पकडा, 5 वाजेपर्यंत खेळत होती ती. मग आम्ही पण खेळत होतो. मी खेळत होती, मग दीपकच हँडल करत होता. मग नंतर झोपली. दीपक येतो आणि ती लगेच 1-1.5 तासामध्ये झोपून जाते, कारण का खूप टाईम होऊन जातो ना जागायचा. झोपून जाते आणि मग दोघं झोपतात 10-11 वाजेपर्यंत आणि मला उठावं लागतं लवकर. मग उठून मी लवकर कामं करते, जेवण करून घेते पटपट आणि मग नंतर विचार करते आराम करायला, पण नाही होत आराम, तोपर्यंत पिल्लू उठते. सो असं काहीतरी आमचं इव्हिनिंगचं रुटीन असतं. आता ही थोडं अजून 11:30-12पर्यंत खेळेल. मग मी भांडी तर घासलीत, थोडी जसं होईल तसं सध्या करत चालले, कारण का सध्या ही अशी किचनमध्ये बसत नाही, सारखी पळत सुटते. त्याच्यामुळे जसं भांडं निघालं तसं धुवून घेते पटकन. आता फक्त माझी प्लेट राहिलेत आणि त्या 2 वाट्या आणि 1 बाउल राहिले, ते नंतर धुवेल ही झोपली की. आणि फक्त पुसून घ्यायचं आहे, ते नंतरच करेल. आता किचनमध्ये का काम नाही आहे. आता पिल्लूला फक्त खेळवायचं आणि 11:30पर्यंत 12पर्यंत तंगवायची तिला. खेळून आता वॉक होईल आणि मग नंतर खेळणी आवरेल. मी कुठलं एका त्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं की माझं इव्हिनिंगचं रुटीन रात्रीचं कसं असतं ते. सो ते पिल्लूचं झोपल्यानंतर खेळणी आवर, मग ती झोपली की मी पण झोपून जाते. आता ती एवढंच संध्याकाळी तुम्हाला मी शेअर केलं ना, रोज तेवढंच खाते ती. फक्त आता ती झोपायच्या आधी तिला मी फक्त काऊ मिल्क देते. आधी मी तिला फॉर्म्युला मिल्क द्यायचं, आता सध्या मी काऊ मिल्क तिला द्यायला चालू केलं आहे. तिला ऑलमोस्ट मी 1 वर्ष एक पण नाही, एकूण जास्त 1 वर्ष होऊन 3-4 महिने पुढे मी तिला हेच देत गेली, फॉर्म्युला मिल्क देत गेली. आत्ता तिला रिसेंटली मी काऊ मिल्क चालू केलं, ते पण पिशवीतलं नाही चालू केलं आहे, डेअरीमधून असं आणतो आम्ही आणि ते चालू केलं. सो ते ती पिते आणि आवडीने टाकलं पिल्लू.
आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता काय पिल्लूला फक्त दूध देणार आहे आणि बाकीचं नॉर्मल रुटीन झोपेपर्यंत तिची आंघोळ एकदा होईल आणि मग नाईट ड्रेस वगैरे घालून ती झोपेल. सो बस बाकी काही नाही पुढे शेअर करण्यासारखं आणि व्हिडिओ पण खूप लेंदी होईल मग. सो इथेच एंड करते मी आजचा व्हिडिओ. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.